मंडळी 100% कुजलेलं जे शेणखत आहे म्हणजे साधारण पत्तीसारखं होते किंवा एकदम भुसभुशीत होते, त्याचा वाससुद्धा येत नाही किंवा दुर्गंधसुद्धा येत नाही, तर हे जे शेणखत आहे हे परदेशामध्ये 80 रुपये प्रति किलो म्हणजेच 8,000 रुपये प्रति क्विंटल या भावानं एक्सपोर्ट होत आहे। त्याचं कारण काय की परदेशातले जे लोक आहेत त्यांना त्याचं महत्त्व समजलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या देशामध्ये शेणखत मिळत नाही, अवेलेबल होत नाही आणि आपल्या देशात अवेलेबल होऊनसुद्धा आपल्याला त्याचं महत्त्व अजून समजलेलं नाही आहे। तर याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एक कथा सांगतो जुनी, तुम्हाला माहीत आहे माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे, वडीलधारी व्यक्ती अति गी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे तरी मी थोडं सांगायचा प्रयत्न करतो। एक कृष्ण होता, मग कृष्ण आपण आतापासून म्हणजे इंद्राची पूजा नाही करू, आपण म्हणजे निसर्गाची पूजा करू। म्हणजे ते कोणता पर्वत होता ते त्याची पूजा केली होती कृष्णाने, गोवर्धनाची पूजा केली होती, बरोबर आहे ना। तर गोवर्धनाची पूजा केली ते म्हणजे आपण निसर्गाची पूजा करू, आपण देवाची पूजा करू नये। तर इंद्र देवता पाण्याचा देवता म्हणून मानला जाते किंवा त्याच्या हाताखाली वरुण देव काम करते म्हणजे पाण्याचा देवता। तर मग इंद्राला राग आला, इंद्र म्हणे तू काय कर म्हणे बाबू, हे जे गोकुळवासी आहे याची जमीनच पुरी धुन्य म्हणे। मग यानं काय केलं, इंद्रानं बम पाणी पाडलं, तर याची जमीन पुरी अशी पुरी 1 फूट 2 फूट जमीन पुरी मातीच्या माती वाहून गेली, जमिनी नापीक झाल्या, जमिनीत एक दाणा बी उगत नव्हता। कृष्णाच्या लक्षात आलं, कृष्ण कोण होता, गायाचारी ना, गोपाळ होता ना कृष्ण गायाचारे, पुऱ्या गावातले खांडाच्या खांड ते चारालने लेकरासोबत मित्रासोबत त्याच्यावाल्या, आणि त्यावेळेस त्याचं महत्त्व नव्हतं त्या गोष्टीचं। तर ते काय करे, गाईचं फक्त दूध काढणे, लोणी खाणे, तूप दूध हे लोकायला विकणे किंवा काय असेल ते, किंवा दूध द्यायचं त्यापासून गहू घ्यायचे, कोणाला लोणी द्यायचं त्याच्यापासून जे काय ज्वारी घेणे बाजरी घेणे, बरोबर आहे। तर अशा पद्धतीचं त्याचं त्यावेळेस, कारण पैसा नव्हता त्यावेळेस, अशा पद्धतीचं काम होतं। मग ते शेणाचं काही द्यायला महत्त्व नव्हतं, त्याने शेण नेऊन फेकणं, गावाच्या बाहेर जमा करणं चालू केलं सगळ्यांना एका जागी, कुठंतरी वेगवेगळं फेकल्यापेक्षा सगळेजण एका जागी फेकावं। तर मग आणि ते होय गोवर्धन पर्वत, त्याचा एवढा मोठा पर्वत झाला होता, वर्षानुवर्ष ते फेकत गेले ना शेणखत, त्याचा एवढा मोठा पर्वत तयार झाला। आणि ज्यावेळेस इंद्रानं ही पूर्ण जमीन वाहून गेली, म्हणजे अतिवृष्टी झाली समजा त्या वर्षी, म्हणजे ढगफुटी झाली असेल त्यावेळेस, तर ते पूर्णच्या पूर्ण जमीन वाहून गेली। मग कृष्णानं आयडिया दिली, कारण कृष्ण हुशार माणूस होता, त्यानं आयडिया दिली की तुम्ही हे गोवर्धन जमिनीत टाका। मग त्यानं शेणखत जमिनीत टाकलं, जमीन सुपीक झाली, पुढच्या वर्षीपासून पिकं येणं चालू झालं। तुमच्या गावातले काही शेतकरी असे असन जे दरवर्षी शेणखत टाकते, पण कोणी ना कोणी असं असेल की जे दरवर्षी शेणखत टाकते आणि ते दरवर्षी खुशच असते, अति पाणी हो तुम्हीच टाकता, बरोबर आहे। तुम्हाला अनुभव आहेच, मग तुम्ही जेवढे बोलले सगळं खरं आहे, मी असं बोलून दाखवत नसतो। हो माय सगळी मायापाशीच आहे। अच्छा, बरं, मग शेणखत एका एकरात 18 क्विंटल कापूस पिकते मला, 18 क्विंटल हे एकरी, बरोबर आहे। विचारून घ्या, बरं, तर तुम्ही एका एकरात हे नेणारा इथंच माणूस आहे, तुम्ही एका एकरात टाकता का पूर्ण शेतात? एका एकरात मग मला तेवढीच जमीन आहे। अच्छा, 1 एकर आहे त्याच्या शेणखत टाकता, किती टाकता एकरी? 5 ट्रॅक्टर टाकतो,